मुख्यतः पुणे महानगरपालिका आणि महसूलचे जमाबंदी आयुक्त यामध्ये वहिवाटीच्या मोजणीबद्दल मागच्या 4 महिन्यापासून वाद सुरू होता। मी स्वतः जमाबंदी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त पुलकुंडवर यांची बैठक घेतली आणि यामध्ये बुधवारपासून वहिवाटीच्या मोजणीबद्दलचा काम चालू होणार आहे। आता जमाबंदी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यामधला जो त्यातला एक विवाद निर्माण झाला तो सुटलेला आहे आणि बुधवारपासून जे 4 महिन्यापासून पुण्यातल्या जवळपास 400-500 वहिवाटीच्या मोजणीबद्दलचे प्रकरण पेंडिंग आहे त्याची अंतिम आता बुधवारपासून होणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा पुण्यातल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यक्तींना आणि पुण्यातल्या ज्यांनी फ्लॅट घेतले आहे, घरं घेतले आहे, ते मोजणी अभावी त्यांचे रजिस्ट्रेशन थांबले होते। आता त्यांना हा दिलासा मिळणार आहे। 4 महिन्याचा तिळा सोडण्यात आम्हाला त्या ठिकाणी जे काही टेक्निकल अडचणी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या आहेत। राज्यामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट असला पाहिजे जेणेकरून राज्यातल्या प्रत्येक प्रॉपर्टी 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं जतन करणे ही आमची जबाबदारी आहे। आत्ता जे प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा 7/12 आहे, घराचं प्रॉपर्टी कार्ड, जमिनीचा 7/12 हा निश्चित नाही आहे, याला मालकी ठरवता येत नाही आहे। हे फक्त रजिस्ट्रेशन आहे, नोंदणीकृत आहे। 7/12 ही अंतिम मालकी नाही आहे। प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी अंतिम नाही आहे आणि त्यामुळं लँड टायटलिंग ॲक्ट आल्यावर निश्चित प्रॉपर्टी कार्ड लोकांना मिळेल, ज्यातनं जगातल्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला या प्रॉपर्टी कार्डवर इन्व्हेस्टमेंट करता येईल। या कायद्याने सर्व हे लिटिगेशन आता बंद होतील। हा कायदा आल्यानंतर आपल्या घराचं निश्चितीकरण झाल्यानंतर कुणालाही कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी दखलंदाज करता येणार नाही। ऑनलाईन त्रयस्थ कोणी असणार नाही। माझी जमीन यांना विकायची असेल, दोघंच ऑनलाईन बोलतील, दोघंच ऑनलाईनच जातील रजिस्ट्रारकडे। रजिस्ट्रार आणि आम्ही तिघं आम्ही जमाबंदीकडे जाऊ, ते आमची फोड करून देतील आणि तातडीनं त्यांचं म्युटेशन होईल। सर्व एका सिस्टीममध्ये होईल। मध्यस्थीची कोणाची गरज पडणार नाही, ना जमाबंदी आयुक्त कोणाची गरज, ना कोणी या ठिकाणी तहसीलदारकडे गरज, ना दोघांच्या मध्यस्थी कोणी तिसरा एजंट लागणार। आपल्या जमिनीचा कोणाला व्यवहार ऑनलाईन करता येईल आणि त्यामुळं या राज्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक मोठा दुबईमध्ये लँड टायटलिंग ॲक्ट आहे, त्या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी फसवेगिरी होत नाही। दुबईमध्ये इथून जाऊन दुबईला कुठलंही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। तसं या राज्यामध्ये लँड टायटलिंग झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वच प्रॉपर्टी ह्या कॅशवर येतील। तुम्हाला आपलं जर लोन काढायचं असेल तर तुमच्या प्रॉपर्टीवर तुमच्या घराची किंमत लिहिली असेल, तुम्ही ऑनलाईनसुद्धा बँकेला अर्ज करून लोन घेऊ शकता। ऑनलाईन तुमचे फेरफार होतील, ऑनलाईन तुमचा बोजा चढेल। या राज्यामध्ये एक सुकर पद्धतीने या ठिकाणी जमिनीचा व्यवहार होईल आणि राज्य हे देशातलं पहिलं राज्य असेल ज्या राज्याला लँड टायटलिंग ॲक्ट लागू झाला आहे। आमचा विचार आहे की त्याच्यात आता आमची सुरुवात झाली आहे। काही सजेशन, ऑब्जेक्शन आम्ही पब्लिक डोमेनला घेऊ। साधारण जुलै किंवा जास्तीत जास्त नागपूरच्या अधिवेशनात हा कायदा येईल, पण यातनं सारे अडथळे या जमिनीचे दूर होतील। आज आम्ही पब्लिक डोमेनमध्ये महसूलच्या वेबसाईटवर हा कायदा टाकलेला आहे, प्रारूप टाकलेला आहे कायद्याचं, अंतिम नाही आहे। या प्रारूपावर आम्ही ही मागणी जनतेकडनं काही सूचना हरकती मागितल्या आहेत, ज्यांचं याच्यात इंटरेस्ट आहे। गुरव समाज आहे त्यांनाही आमची विनंती आहे, देवस्थानचे मालक आहेत त्यांनाही विनंती आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनाही विनंती आहे। आम्ही हा विचार करतो आहे की देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून त्यांना कुठेही डॅमेज न करता, देवस्थानचे हक्क कुठेही कमी न करता, काय वहिवाटदाराचा हक्क असेल जे 100 वर्षापासून वहिवाटदार आहेत, कूळ आहेत त्याच्यावर, त्या कुळाचा हक्क काय असेल एकदा निश्चित करावं लागेल। समजा निश्चित नाही केलं तर 4.5 लाख हेक्टर जमिनी या अशाच पडलेल्या राहतील ज्या आता वादामध्ये आहे।
म्हणजे देवस्थानच्या नावानं आहे, वहिवाटदार वेगळाच आहे. 100 वर्ष झालं त्यांचं काय कूड वेगळंच लागलेलं आहे. त्यामुळं निश्चित कायदा आणून जसं आपलं सरकार आल्यावर आम्ही मदतमात खिदमतमात कायदा आणला मराठवाड्याकरता, निजामाच्या जमिनीकरता. 5% पैसे रेडी रेकणार ते भरून आम्ही जमिनी फ्री होल्ड केल्या. तसा हा कायदा आणावा लागेल जेणेकरून आपल्याला देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून आपल्याला या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. जर महिन्याभरात आम्ही वेळ दिलेला आहे, या सुधारणा येतील, आक्षेप येतील, हरकती येतील, याच्यावर अंतिम ड्राफ्ट तयार होईल आणि मग विधिमंडळामध्ये आम्ही तो सादर करू. आपण कायद्याने असं म्हटलं आहे, समजा देवस्थानची जमीन वहिवाटदाराकडे आहे 100 वर्षापासून, समजा कुळाकडे आहे, तर देवस्थानला आजच्या रेडी रेकनरप्रमाणे काही अंश पैसे भरून त्यांच्या चॅरिटेबल संस्थेकडे समजा 20%, 10% जे काही ठरवायचे असेल ते कायदा करून जेव्हा विधिमंडळात हा कायद्यावर चर्चा होईल, ही चर्चा एवढं सोपं नाही आहे, विधिमंडळात चर्चा होईल आणि त्यामुळे जे काही एक देवस्थान चालण्याकरता जो काही एक फिक्स अमाऊंट लागेल तो फिक्स अमाऊंट सुद्धा या देवस्थानला कसा येईल याचा विचार सरकार करणार. काही संघटनेचा दबाव नाही, माझ्यावर कुठलीही संघटना दबाव टाकू शकत नाही. 155 मध्ये ज्या अधिकाराचा दोष आहे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि कठोर कारवाई करण्याचा विचार सरकारचा आहे. सर्व त्या ठिकाणी जे काही आम्हाला कायदेशीर बाबी पूर्ण करायला ते आम्ही करतो आहे, पण काय कारवाई करणार आहोत आणि पूर्ण राज्याचं संपूर्ण पुनर्विलोकन सुरू झालेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं केलं आहे त्या सर्व प्रॉपर्टी मालमत्ता या त्यांना पुनर्विलोकित करून त्याचे वापस करायचे आहे. चुकीच्या पद्धतीनं लोकांना 155च्या नावाखाली याची जमीन त्याच्या नावानं, त्याची जमीन त्याच्या नावानं, याचं टायटल त्याच्या नावाने, त्याचं टायटल त्याच्या नावाने, जवळपास राज्यामध्ये संपूर्णच राज्यामध्ये 155 मध्ये कलमाचा गैरवापर करण्यात आला. शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार होता, जमिनीच एकामेकाच्या नावानं करून टाकल्या. अधिकार चुकीचे वापरले आहे. त्यांना वाटलं कधी सरकार तपासणारच नाही, पण हे सरकार पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख आहे. त्यामुळे जनता आमच्याकडे येतं, आमच्या तक्रारी मांडतात. आज मी करमाळ्यामध्ये होतो, तिथे 400 लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तक्रारीवर काही अधिकाऱ्यांना आम्ही काही धाऱ्यावर धरणार नाही. पण पुण्यातल्या 40 लोकांच्या संदर्भात काय, पुण्याच्या 40 लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे, म्हणजे 12 लोकांना. बाकीचं आता आम्ही कारवाई पुढच्या 15 दिवसात करू. कारवाई म्हणजे निलंबित करणार का बदल्या करणार? आज आम्ही विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मागितलेले आहे. विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मला वाटतं आज उद्या येतील, त्यावर कारवाई करू. सर, 1-2 गुंठ्याचे व्यवहार करताना अद्याप अडचणी येत आहेत, तर 1-2 गुंठ्याचे व्यवहार होत आहेत, कायदेशीर आहेत का नाही? तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केला आता, त्यामुळं तुकडे मान्य आहे. फक्त रहिवासी क्षेत्रामध्ये, रहिवासी क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी तयार झाले, PMRDA, NMRDA, पुणे महानगरपालिका, रिजनल प्लॅनमध्ये गावापासून 200 मीटरपर्यंत, हे जिथे रहिवासी अनुज्ञ आहे अशा ठिकाणी तुकडेबंदी आता कायदा रद्द केल्यामुळे तुकडे मान्य आहे. पण शेतीचे तुकडे करता येणार, कारण जर शेताचे तुकडे आपण मान्य केले तर लोक कुठेही जाऊन कुठेही प्लॉट टाकतील आणि त्या ठिकाणी अनियमित डेव्हलपमेंट तयार होईल. आणि त्यामुळं जो रहिवासी भाग आहे, जिथे औद्योगिक क्षेत्र आहे, जिथे वाणिज्य क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तुकडेबंदी कायदा आता नाही, त्यामुळे तुकडा करता येतो. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्लॉटिंग पडते, म्हणजे तुकडे करून विकतात, 11-11 गुंठे विकतात त्याची शेतीची, त्याचं काय पुढे? मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही अजून थोडा गैरसमज दूर करा जनतेचा, की ज्या ठिकाणी रहिवासी बेल्ट आहे त्या ठिकाणी तुकडा मान्य आहे, म्हणजे 2024 पूर्वीचा. आता मात्र तुम्हाला लेआउट सँक्शन करावं लागेल. एक डेट दिली होती 15/10/2024, शासनाने कायदा करून, विधिमंडळात कायदा करून 15/10/2024 पूर्वी जे तुकडा पडला होता त्याला शासनाने मान्यता दिली रहिवासी बेल्टमध्ये तुकडे पडलेल्या लोकांना. पण आता मात्र 15/10/2024 नंतर लेआउट हे सँक्शन करूनच विकावं लागेल. कोणी याचा गैरसमज करू नये आणि याच्यानंतर गुन्हे दाखल होणार आहे. मी आपल्याला वारंवार विनंती करतोय सर्व नागरिकांना, जनतेना आणि बिल्डर्सना, आता कठोर गुन्हे दाखल होणार आहे. 15/10/2024 पर्यंत कोणताही तुकडा मान्य होणार नाही. लेआउट पाळावं लागतील, अधिकृत लेआउट तयार करावे लागतील आणि त्याचं सँक्शन घेतल्याशिवाय, रेराचं असेल, PMRD असेल, NMRD असेल, जे काही स्थानिक प्राधिकरण असतील त्यांचं सँक्शन घेतल्याशिवाय कुठलाही तुकडा मान्य होणार नाही. 15/10/2024च्या आतमधले तुकडे मान्य झाले आहे. यानंतर या कायद्यामध्ये कुठली दुरुस्ती होणार नाही आहे.
हा अंतिम कायदा झालेला आहे, त्यामुळे कोणी याच्यामध्ये फसू नये अशी विनंती आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात काय, कारण जनगणना आहे आणि SIR आहे तोंडावर. आता सध्या आम्हाला 15 जून ते 30 जून हा एक वेळ दिलेला आहे जनगणना आयोगाने आणि याच्याबद्दल निवडणूक आयोगाने, त्या काळात आम्ही करणार आहोत. हा पुरंदर विमानतळाचं 98% भूसंपादन पूर्ण झालं आहे. म्हणजे महत्त्वाचा तुमचे मी आभार मानतो मीडियाच्या, सर्व पुणे मीडियाचे. तुम्ही ज्या पद्धतीने पुणे पुरंदर विमानतळाकरता आमचं सकारात्मक भूमिका जनतेसमोर मांडली, त्यामुळे शेतकरी आता तयार झाले, कुठेही आता शिल्लक राहिलं नाही. मला असं वाटतं आता पुरंदरचा विमानतळाचा मार्ग मोकळा झाला. भूसंपादन 6,000 कोटींपैकी केवळ 500 कोटी आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, भूसंपादन झालंय का सहमती मिळाली, नेमकं काय झालं? सहमती मिळाली. आता 98% लोकांची सहमती मिळाली. भूसंपादनाचे पैसे देणं सुरू झालं आहे. नाही, 6,000 कोटी अपेक्षित पेट्रोल डिझेलच्या संदर्भात केवळ 500 कोटी आलेले आवाहन आहेत. केलेलं आहे. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदी साहेबांनी आवाहन केलं. आपले तापे जे आहेत मंत्र्यांचे ते कमी होणार आहेत, कारण गाड्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. आमच्या ताफ्याची काही काळजी करू नका. आम्हाला ताफा नाही दिला चालतं. आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू या विषयावर. पण माननीय प्रधानमंत्री मोदींचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. एक चांगला सकारात्मक संदेश महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला आहे. पेट्रोल डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉल पर्याय, स्वदेशी पर्याय आहेत. सोन्याऐवजी या ठिकाणी स्वदेशामधलं त्या ठिकाणी सोनं चांदी जेवढं आहे तेवढंच आपण खरेदी करू, विदेशातलं सोनं चांदी घेण्यापेक्षा. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की गॅसबद्दल, तर गॅसचा तुटवडा जाणण्यापेक्षा आज आपल्याकडे परमेश्वराने इतकं मोठं सोलर दिलेलं आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अत्यंत चांगल्या शेगड्या या ठिकाणी आहेत, ज्या सिलेंडरला खूप मोठा पर्याय आहे. म्हणजे सौर ऊर्जेची शेगडी ही पूर्ण स्वयंपाक करू शकतं. आता त्या शेगड्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहे. आपला जी नैसर्गिक आपली जी संपत्ती आहे त्याचा वापर करून आपण गॅसमध्ये कटोती करू शकतो. पेट्रोल डिझेलला इथेनॉल पर्याय आहे. आणि या ठिकाणी तिसरा पर्याय आपल्याला आहे याचा सोने चांदीचा. ते सांगितलं तुम्हाला की विदेशातलं सोने चांदी घेण्यापेक्षा आपल्या देशातले पैसे आपल्या देशात राहावे. एकंदरीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका स्वदेशी आहे. ती भूमिका देशाने एक्सेप्ट केली आहे. यामागे आपली आर्थिक स्थिती डंगाईला येते असं वाटते का? म्हणजे बचतीचा सल्ला दिलाय पीएमने आपल्या. मला वाटतं हा सल्ला महात्मा गांधीजींनी या देशाला दिला होता. हा सल्ला अनादी कालापासून आपल्या अनेक त्या काळच्या आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे. आपल्या संस्कारात हे आहे, बचत केली पाहिजे. महिलांना तर परमेश्वराचं वरदानच आहे बचतीचं. त्यामुळे मला असं वाटत नाही निवडणुकीचा काही संदर्भ नाही आहे. गांधींनी मोठी टीका केली याच्यावर. कोणी? हे शांतन मोदींना निवडणुकीनंतरच आलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्ही काय म्हणता? कोणाला सांगितलं? राहुल गांधी. राहुल गांधीला विदेशात जायचं असेल म्हणून ते बोलले असतील. अमेडिया प्रकरणामध्ये आम्ही सिव्हिल कोर्टात आहे. आमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल चे आमचा अंतिम निकाल येणार आहे. अमेडिया कंपनीच्या ज्या त्या आरोपी होत्या त्या अजूनही जेलमध्येच आहे. तेजवानी आपल्याकडून पार्थ पवारांना वाचवलं गेलं, त्यांच्यावरती आर्थिक कारवाई नाही झाली, त्यांना चौकशीला नाही बोलवलं. एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून तुम्ही त्यांना कसं बघता? विधिमंडळात मी पूर्ण अहवाल पारदर्शीपणे सादर केला आहे. त्यामध्ये आमच्या रजिस्ट्रेशन ॲक्टप्रमाणे आम्ही पूर्ण कारवाई केली आहे. रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये हेच लिहिलं आहे, घेणारा आणि देणारा हा जेव्हा आमच्या रजिस्ट्रारकडे गेला ते दोघंच दोषी असतात आमच्या कायद्याने. आम्ही दोघांवरच FIR करतो, तिसऱ्यावर आम्ही FIR करू शकत नाही. पुढची पोलिसांची भूमिका असतं का त्या गुन्ह्यात कोण कोण दोषी आहे ते पोलीस पकडतात. आमच्या कायद्याने आम्ही 2 लोकांना आरोपी केलं, त्यांना जेलमध्ये टाकला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं आमची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु यातनं काय झालं, एक चांगलं झालं, जर आमचा अहवाल बघितला असाल तर राज्यातल्या यानंतर गव्हर्नमेंट प्रॉपर्टीला कोणी हात लावू शकणार नाही असा एक चांगला आम्ही या ठिकाणी धडा घेतला या प्रकरणातनं. आणि आता गव्हर्नमेंट प्रॉपर्टी कोणी हडपू शकणार नाही याकरताचा जो आम्ही नियम तयार केलेला आहे यातनं खूप मोठी राज्याची एक दिशा ठरलेली आहे. आणि त्यामुळे याच्यातला खूप फायदा राज्य सरकारला होणार आहे. सिव्हिल कोर्टाचा निकाल झाल्यानंतर त्याची अंतिम कारवाई करू, कारण सिव्हिल कोर्टमध्ये रजिस्ट्रेशन कॅन्सल करावं लागेल. आम्ही रजिस्ट्रेशन रद्द करण्याकरता गेलेलो आहे. सिव्हिल कोर्टाच्या निकालाची वाट बघायची, लवकर निकाल येणार आहे. नाही, तेजवानी जेलमध्येच आहे, जामीन मिळाला नाही. एका प्रकरणात जामीन मिळाला, 2 प्रकरणं आहेत.
2 प्रकरणं आहेत, पण मुंडवा प्रकरणात नाही मिळालं. मीडिया कंपनीचा विषय असा आहे, आता तुमच्या आयजीआरकडे त्यांची सुनावणी सुरू आहे, त्याच्यावर तारखावर तारखा पडतात. जर तुमचं सिव्हिल कोर्टात ते रजिस्ट्री रद्द झाली तर आपोआप तो दंड माफ होणार आहे. त्याच्यासाठी सगळी लांबण चालली. असं नाही आहे. असा रजिस्ट्रेशन ऍक्ट नाही आहे. आम्हाला रजिस्ट्री कॅन्सल करावी लागतं, कारण आम्ही गव्हर्नमेंटच्या नावानं प्रॉपर्टी कार्ड केलेलं आहे. तर रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं आवश्यक आहे, आणि ते दंडाची कारवाई वेगळी आहे, ती वेगळी अपील आहे. त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे. ते लिगली आयजीआर करणार आहे, त्यामध्ये आपल्याला पुढची कारवाई बी कळवेल. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री अमित शहाची भेट घेतील असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आणि अजित पवारांच्या सीबीआय चौकशी संदर्भात मागणी करतील. शक्ती कायद्या संदर्भात जो काही राहिला आहे त्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्यांनी कुठल्या विषयाकरता गेले, मी तर सोलापूर होतो, मी काही माझी चर्चा झाली नाही, पण ते माहिती होईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत का? चर्चा होती 5 राज्याच्या निवडणुकानंतर हे दर वाढणार म्हणतो, त्यात तथ्य आहे का? नाही, आता हे तर माझ्या अधिकार क्षेत्रात आज नाही आहे, कारण मी राज्याचा मंत्री आहे. पूर्ण होऊ द्या. आम्ही पारदर्शीपणे अविनाश पाठक यांच्या सह्या आहे की नाही याच्याबद्दल फॉरेन्सिक तपासणी केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की बीडचं प्रकरण आहे, नंदुरबारचे प्रकरण आहे, जे भूसंपादन घोटाळ्याचे प्रकरण आहे, याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की तिथे प्रकरण शोधून काढलं, इतका मोठा गैरव्यवहार दूर केला. आणि कलेक्टरसारखा व्यक्ती जर असे या ठिकाणी भूसंपादनात भ्रष्टाचार करतील, हे काही राज्याला मान्य नाही. आम्ही कडक कारवाई केली. यापूर्वी एवढी मोठी कारवाई कुठल्याही सरकारने केली नाही एखाद्या जिल्हाधिकाऱ्यावर, पण आम्ही या भूसंपादन प्रकरणात कारवाई केली. राज्यात तुम्हाला एक सांगतोय, आपल्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना, सर्व जनतेला माझी विनंती आहे, भूसंपादन प्रकरणामध्ये कुणी गैरव्यवहार केला त्याचे गुन्हे दाखल होणार आहे. कुणी भूसंपादन प्रकरणामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, जनतेनी गैरव्यवहार करू नये. कारण कधी कधी जनतेकडनं असं होते की काल झाडं लावतात, झाडं दाखवतात, ती सर्वच जनता काही दोषी नाही आहे. पण 2-3 प्रकरणात असं झालं की शेतकऱ्यांनी 1 वर्षापूर्वी झाडं लावले, भूसंपादन होणार आहे म्हणून. काही व्यापाऱ्यांनी, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी आहे, शेतकरी नाही आहे, व्यापाऱ्यांनी जमीन 1 वर्षापूर्वी खरेदी केल्या, भूसंपादन होणार आहे माहीत झालं. काही अधिकाऱ्यांनी आमचा प्लान लीक केला. त्या प्लान लीक केल्यानंतर काही रजिस्ट्री वर्षभरात झालेल्या आहेत, त्याचाही शोध आम्ही घेतलेला आहे. भूसंपादनाच्या वर्षभरापूर्वी बॅन असतं खरेदी विक्रीला, तरी काही लोकांनी त्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या, त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे. आणि त्यामुळं भूसंपादनामध्ये पारदर्शक आणण्याकरता राज्याचा भूसंपादन मंत्री म्हणून मी काम करणार आहे. पुरंदर विमानतळासंदर्भात जो हा मुद्दा मांडलाय की 1 वर्षापूर्वी त्यांनी झाडं लावली वगैरे, हाच प्रकार तिथे घडलाय. अनेक व्यापारी पुण्यातले, त्यातही आमचा शोध चालू आहे. 1 वर्षापूर्वी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांची काय परिस्थिती होती, गुगल मॅप आहे, MRC आहे, सर्व आता शाश्वत आहे. त्याच्यावर आम्ही कुठलाही 1 रुपया जाणार नाही, याची काळजी घेणार आहे. सरकारने 3 कोटी झाडं लावली होती, 33 कोटी. त्याचं काय स्टेटस आहे? खरं तर ऊन भरपूर वाढलं, तापमान पुण्याचं 40चं पुढे. बरं, त्याच्यामध्ये 300 कोटी झाडं लावण्याचा उद्देश आहे आता. क्या है, किस तरह से उसकी हिंदी की क्या हिंदी मला वाटतं की ते पोलिसांना मला विचारावं लागेल. सर, एक वेगळा प्रश्न. योगायोगानं आपण जगदीश भाऊंच्या घरी आहात. जगदीश भाऊंना विधानसभेच्या वेळी विधान परिषद मिळेल असं आश्वासन दिलं होतं. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी जगदीश मुळीकचा योग्य विचार करतील. ते आमच्या महत्त्वाचे नेते आहे, पुण्यामधले महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी काम केलं आहे, पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे, विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना फॉर्म भरता शेवटच्या वेळी थांबावं लागलं. त्यामुळे जगदीश मुळीकबद्दलची आमच्या मुख्यमंत्र्याची आणि आमच्या पक्षाच्या अध्यक्षाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं काही जास्त प्रतीक्षा, मला वाटतं तो अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे. तरी मी आपल्या मनातल्या भावना ह्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला मी सांगेल. देखिए, इस देश में कहीं कोई भी राज्य में लैंड टाइटलिंग एक्ट नहीं है. ये लैंड टाइटलिंग एक्ट आने के बाद जनता को उनकी प्रॉपर्टी, एक जिसको कहते हैं कि जो प्रॉपर्टी कार्ड हम देंगे, जो हम लैंड टाइटलिंग करने के बाद जो उनको कार्ड मिलेगा, वो कार्ड पे कोई भी लिटिगेशन हो नहीं सकता.
ये प्रॉपर्टी कार्ड मिलने के बाद, लैंड टाइटलिंग एक्ट के बाद, ये प्रॉपर्टी आप सीधा व्यवहार कर सकेंगे, सीधा मुद्रांक के जो हमारे ऑफिसर्स है, जो हमारे डिपार्टमेंट्स है, डायरेक्टली हम उसके साथ लिंक हो जाएंगे। कोई भी बीच में एजेंट नहीं होगा, कोई भी एजेंट आपके बीच में नहीं आएगा। आपके प्रॉपर्टी का इन्वेस्टमेंट जो होगा वो डायरेक्टली आप कर सकेंगे, कोई भी प्रॉपर्टी आपकी डायरेक्टली चर्चा कर सकेगा और आप अपनी प्रॉपर्टी को कैश के रूप में देख पाएंगे। कहीं भी बैंक में आपको अगर कर्जा लेना है तो डायरेक्टली आप बैंक आपको कांटेक्ट करेगी, आप बैंक को डायरेक्ट कांटेक्ट करेंगे। ज़्यादा पेपर की जरूरत नहीं होगी क्योंकि लैंड टाइटलिंग हुआ है, इसके बाद कोई डॉक्यूमेंट बचता नहीं है। तो मुझे लगता है लैंड टाइटलिंग एक्ट यानी एक राज्य के लिए बहुत आवश्यक एक्ट है। डिटेल इसका जब आएगा, कंप्लीट प्रारूप आएगा, वो पब्लिक डोमेन में हम डालेंगे और पब्लिक डोमेन में डाल के मुझे लगता है 1-1.5 महीने में हम पब्लिक डोमेन में डालेंगे और मैं हो सकता है कि दिसंबर या जुलाई के अधिवेशन में हम एक एक्ट को लाएंगे। ये एक्ट लागू होने के बाद सारी प्रॉपर्टी का निश्चित प्रॉपर्टी कार्ड रहेगा। ये प्रॉपर्टी कार्ड आने के बाद जनता को उसकी प्रॉपर्टी का पूरा हक, जो आज हमें रजिस्ट्रेशन के डॉक्यूमेंट से नहीं मिलता, टैक्स रिसिप्ट से नहीं मिलता, 7/12 से नहीं मिलता है। सुप्रीम कोर्ट के कई निकालों में ऐसा कहा है कि 7/12 ये प्रॉपर्टी का अंतिम डॉक्यूमेंट नहीं है, इसलिए अंतिम डॉक्यूमेंट जो मिलेगा ये इसका कैश प्रॉपर्टी जैसा होगा और इसका फायदा सीधा इन्वेस्टमेंट को होगा। सीधा इन्वेस्टमेंट 5% बढ़ेगी, जो आज है उससे 5% इन्वेस्टमेंट इस राज्य में बढ़ेगी और लोगों को कहीं भी उसको किसी के साथ कोई धोखाधड़ी नहीं कर पाएगा। ऐसा एक्ट राज्य में आ रहा है। कल प्रधानमंत्री ने कई चीजें अपील की, महाराष्ट्र सरकार के तौर पर क्या इनिशिएटिव वगैरह कुछ लिया जाएगा ताकि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं आभार व्यक्त करता हूं। उन्होंने देश को जो आह्वान किया ये स्वदेशी का आह्वान है। महात्मा गांधी जी ने भी देश को कई बार आह्वान किया था, अपने पूर्वजों ने भी कई बार हमको कहा है कि बचत का अपनाइए। आप देखते होंगे कि आजकल बहुत सामुदायिक विवाह हो रहे हैं। आज मैं कल 3 जगह विवाह जाके आया, तो विवाह में पैसा बचाना, पेट्रोल डीजल के बजाय इथेनॉल पर्याय है, गैस के बजाय सूरज भगवान हमारा उसका पर्याय है कि गैस के सोलर सेगड़ी पे हम डायरेक्टली अब खाना बना सकते हैं। ऐसे कई पर्याय देश में हैं। सोना चांदी विदेश से लेने के बजाय अपने देश में अवेलेबल है, कई विदेश से सौदा करते हैं। तो ऐसा प्रधानमंत्री ने कहा है कि स्वदेशी का मार्ग हिंदुस्तान को स्वर्णिम बनाने का मार्ग है। इस आधार पे मुझे लगता है उन्होंने आह्वान किया।